नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कांचन नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आता मागच्या क्लासमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सन बघितलेलं आहे। तर आपण आता स्किझोफ्रेनियाबद्दल जाणून घेणार आहोत। तर स्किझोफ्रेनिया हा शब्द कसा आला आहे किंवा स्किझोफ्रेनिया म्हणजे काय व स्किझोफ्रेनिया हा डिसीज कंडिशन आपण कसं ओळखणार याच्याबद्दल जाणून घेऊ। तर स्किझोफ्रेनिया हा वर्ड स्विस सायकॅट्रिस्ट युगन ब्ल्युरल यांनी 1908 मध्ये याचा म्हणजे शोध घेतलेला आहे। तर युगन ब्ल्युरल नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा स्किझोफ्रेनियाचा शोध लावलेला आहे। तर स्किझो हा एक ग्रीक वर्ड आहे। तर स्किझो मीन्स स्प्लिट, स्किझो मीन तर काय स्प्लिट, आणि फ्रेन मीन्स माइंड। तर याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया आजारामध्ये काय होतं की आपलं जे माइंड आहे ते स्प्लिट होतं। म्हणजेच आपण त्याची व्याख्या समजून घेऊ की स्प्लिट माइंड म्हणजे नेमकं काय। तर स्किझोफ्रेनियाची डेफिनेशन, schizophrenia is a psychotic condition characterized by disturbance in a thinking, emotion, volition, and faculties in the presence of clear consciousness, which usually leads to social withdrawal। तर ही डेफिनेशन तुम्हाला जर लक्षात ठेवायची, 15 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो। तर त्यामुळे तुम्हाला जर डेफिनेशन पाठ करायची आहे किंवा लक्षात ठेवायची आहे तर तुम्ही डेफिनेशन अशी लक्षात ठेवू शकता की स्किझोफ्रेनिया ही एक सायकोटिक कंडिशन आहे। त्यामध्ये काय होतं तर डिस्टर्ब होतात काय तर थिंकिंग म्हणजे तुमचे विचार डिस्टर्ब होऊन जातात। नंतर इमोशन म्हणजे भावना, आणि होल्यूशन मीन्स तुम्ही काय चूज करताय किंवा स्वतः तुम्ही काय डिसिजन घेताय त्याला म्हणतात होल्यूशन। अँड फॅकल्टीज इन द प्रेझेन्स ऑफ क्लिअर कॉन्शियसनेस, स्किझोफ्रेनियामधला जो पेशंट आहे त्याच्यामध्ये काय असतं पूर्ण तो कॉन्शियस असतो आणि काय झालेला असतं तो समाजापासून विड्रॉल झालेला असतो की म्हणजे तो समाजापासून दूर गेलेला असतो, आपला एकटं राहणार, आपला एकट्याचीच दुनिया बनवणार, अशा पद्धतीनं तो काय झालेला असतं सोशल विड्रॉल। तर तुम्हाला परत समजून सांगायचं म्हटलं तर स्किझोफ्रेनिया काय तर युगन ब्ल्युरल नावाच्या शास्त्रज्ञांनी 1908 मध्ये स्किझोफ्रेनियाचा शोध घेतलेला आहे। तर डेफिनेशनमध्ये आपण बघितलं की स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय आहे की यामध्ये काय होतं तर आपले विचार डिस्टर्ब होतात, भावना डिस्टर्ब होतात, त्यानंतर आपण काय चूज करायचं किंवा काय डिसिजन घ्यायचं आहे त्यालाच म्हणतात होल्यूशन। आणि याच्यामध्ये काय होतं की हा व्यक्ती पूर्णपणे कॉन्शियस असतो परंतु समाजापासून काय झालेला असतो तो दुरावा त्याने निर्माण केलेला असतो। ही झाली स्किझोफ्रेनियाची डेफिनेशन। तुम्हाला जर इंग्लिशमधून नाही समजलं तर तुम्ही मराठीमध्ये व्यवस्थित तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा समजून घेऊ शकता। यामध्ये 3च मुद्दे आहेत। डेफिनेशन जरी मोठी दिसत असली तर मुद्दे 3च आहे की यामध्ये काय होतं डिस्टर्ब विचार, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता डिस्टर्ब होऊन जाते। त्यानंतर यामधला व्यक्ती हा पूर्णपणे कॉन्शियस असतो आणि तो काय झालेला असतो समाजापासून दूर गेलेला असतो। ही झाली स्किझोफ्रेनियाची डेफिनेशन। त्यानंतर इपिडेमिओलॉजी, तर आपण इपिडेमिओलॉजी म्हणजे साथरोगशास्त्रज्ञ असं आपण साथरोगशास्त्र बघितलं होतं। तर आपल्याला स्किझोफ्रेनिया नेमका काय आहे तर हे जाणून घ्यायचं आहे। तर स्किझोफ्रेनियाचे इपिडेमिओलॉजीमध्ये असं आहे की 1000 व्यक्तींपैकी 3 ते 4 व्यक्तींना हा स्किझोफ्रेनिया आजार झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर जो स्किझोफ्रेनिया आहे तो कोणामध्ये जास्त आढळून येतो तर पीक एज ऑन ऑनसेट 15 ते 25 इयर ओल्ड मेनमध्ये हा काय आपल्याला दिसून येतो। म्हणजे जो व्यक्ती 15 ते 25 वर्ष वयोगटामध्ये येतो त्या व्यक्तींमध्ये, त्या माणसांमध्ये आपल्याला काय दिसून येतो स्किझोफ्रेनिया जास्त दिसून येतो। तसं आपण बघायला गेलं तर फिमेल आणि मेलमध्ये स्किझोफ्रेनिया हा सारखाच, म्हणजे असं काही नाही की माणसांमध्ये जास्त आहे किंवा स्त्रीमध्ये जास्त आहे असं नाही आहे, तो सारख्याच प्रमाणामध्ये दिसून येतो। पण आपल्याला पीक जास्त लेवल कोणत्या वयोगटामध्ये आढळते तर 15 ते 25 वर्ष वयोगटातील माणसामध्ये आढळते आणि 25 ते 35 वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये हा आपल्याला स्किझोफ्रेनिया आढळून येतो।
आणि फक्त 2 ते 3 केसेसमध्ये आपल्याला 15 ते 30 वर्ष वयोगटातील व्यक्तीमध्ये हा स्किझोफ्रेनिया आजार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण बघू इटिओलॉजी. इटिओलॉजी म्हणजे की कशामुळे आपल्याला स्किझोफ्रेनिया हा आजार होऊ शकतो. तर त्यामध्ये बायोलॉजिकल थेरीज, बायोलॉजिकल म्हणजे आपल्या शारीरिक काय बिघड झाल्यामुळे पेशंटमध्ये स्किझोफ्रेनिया दिसतो. तर बायोलॉजिकल थेरीमध्ये आहे की एक्सेस डोपामाइन लेवल. तर ज्या व्यक्तीमध्ये डोपामाइन लेवल जास्त होते त्यामध्ये आपल्याला स्किझोफ्रेनिया आजार झालेला दिसून येतो. तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर असतात जे की आपल्या शरीराला नॉर्मल संतुलित ठेवण्याचं कार्य करतात. जर ह्या न्यूरोट्रान्समीटरमध्ये बिघड काही झाल्यास, कमी जास्त झाल्यास त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. आपण बघितलेलं आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर असतात, म्हणजे न्यूरोट्रान्समीटर म्हणजे जे की माहिती ट्रान्सफर करत असतात, जे की आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे घटक आहे. यांची लेवल कमी जास्त जर झाली तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतात. जसं की आता हा डोपामाइन आपला एक प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर आहे, तो जास्त जर झाला तर काय होऊ शकतं, स्किझोफ्रेनिया हा आजार होऊ शकतो. नंतर अदर बायोकेमिकल जे न्यूरोट्रान्समीटर आहे जे नॉरएपिनेफ्रिन असतात. मी तुम्हाला जेव्हा एंडोक्राइन सिस्टम शिकवले होते त्यामध्ये मी सांगितलं होतं जो की आपली जी ग्लँड आहे, कोणती ॲड्रिनल ग्लँड, तिचा जो मिडल भाग आहे त्याच्यामध्ये नॉरएपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिन हे घटक सिक्रेट होत असतात. त्यातलाच हा नॉरएपिनेफ्रिन, त्यानंतर सिरोटोनिन, नंतर ॲसिटाइलकोलिन जे की आपल्या 2 न्यूरॉन्स असतात त्याच्यामध्ये जे ॲसिटाइलकोलिन सिक्रेट होत असतं. परत गाबा, म्हणजे गाबाचा फुल फॉर्म आहे गामा अमायनो ब्युटेरिक ॲसिड. हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे याच्यामध्ये काय होतं, इम्बॅलन्स होतं. जर याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झालं तर आपल्याला काय होतं, पेशंटला आपल्याला स्किझोफ्रेनिया आजार झालेला दिसून येतो. हे कारणीभूत घटक आहे की कोणत्या कारणामुळे पेशंटला स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. नंतर अजून काय प्रॉब्लेम असू शकतात, तर न्यूरोस्ट्रक्चरल थेरी. तर जे न्यूरोच्या म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस झाल्यामुळे आपल्याला स्किझोफ्रेनिया आजार झालेला दिसून येतो. जसं जे रिसर्चर आहे त्यांच्या असं लक्षात आलं की जो आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, आपण बघतो ब्रेनमधले जे फ्रंटल पार्ट, परायटल पार्ट, ऑक्सिपिटल पार्ट, तर याच्यापैकी जो प्रीफ्रंटल भाग आहे आणि लिम्बिक कॉर्टेक्स आहे हा काय झालेला असतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे विकसित झालेला नसतो. जर आपण त्यामध्ये जे स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात ते जर आपण बघितलं तर रिसर्चच्या मार्फत असं आहे की जो फ्रंटल भाग आणि जो लिम्बिक सिस्टम आहे तो काय आहे, पूर्णपणे त्यांच्यामध्ये मॅच्युअर झालेली नसती किंवा डेव्हलप झालेली नसती. हे एक कारण स्किझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये दिसून येतं. त्यानंतर आपण जर MRI आणि CT स्कॅनचा अभ्यास केला तर मी तुम्हाला सांगितलं होतं MRIचा फुल फॉर्म काय आहे, तर मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग, आणि CT स्कॅनचं तर कम्प्युटराइज टोमोग्राफी. तर ह्या जर टेस्ट केल्या आपण त्या पेशंटमध्ये तर काय दिसून येतं, डिक्रीज ब्रेन व्हॉल्यूम. तर आपलं ब्रेन व्हॉल्यूम म्हणजे की आपल्या शरीराला किती रक्त पुरवला जातो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये पूर्ण टोटल नॉर्मली 5000 ml एवढं रक्त असतं. त्याच्यापैकी जे 15% ब्लड सप्लाय आहे तो आपल्या मेंदूला पुरवला जातो. तर 15% म्हणजे 750 ml ब्लड आपल्या ब्रेनला पुरवलं जातं. जर हे ब्रेनला कमी रक्त पुरवठा झाला तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की आपल्याला स्किझोफ्रेनिया हा आजार झालेला दिसून येतं. त्याच्यानंतर लार्जर लॅटरल अँड थर्ड व्हेंट्रिकल. तर आपण बघतो जेव्हा CSF सर्क्युलेशन आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की लार्जर लॅटरल अँड थर्ड व्हेंट्रिकल, 2 लॅटरल व्हेंट्रिकल असतात, त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल असते. तर जेव्हा आपण MRIचा अभ्यास केला त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसून येतं की ज्या 2 लॅटरल व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल काय झालेले असतात, लार्ज झालेले असतात. म्हणजे नॉर्मल साईजपेक्षा त्याची साईज काय झालेली असते, आपल्याला वाढून आलेली दिसते. नंतर ॲट्रोफी इन फ्रंटल लोब अँड सेरेबेलम अँड लिम्बिक स्ट्रक्चर. तर ॲट्रोफी म्हणजे काय, तर डिक्रीज इन साईज ऑफ जे आपले टिश्यू किंवा जे पण आपले
टिश्यू असतात किंवा सेल असतात तर त्या काय झालेल्या असतात, ॲट्रोफी झालेल्या असतात. म्हणजे त्या काय झालेल्या असतात, त्यांची साईज डिक्रीज झालेली असतात, त्याला म्हणतात ॲट्रोफी. तर ॲट्रोफी म्हणजे ॲट्रोफी कशाची ॲट्रोफी होती, तर आपलं फ्रंटल लोब आणि सेरेबेलम म्हणजे छोटा मेंदू आणि जी लिम्बिक स्ट्रक्चर आहे याची काय झालेली असते, ॲट्रोफी. नंतर इंक्रीज साईज ऑफ सल्काय. तर मी तुम्हाला सल्काय आणि गायराय, जे की आपल्या ब्रेनमध्ये काय असतात, सल्काय आणि गायराय असं, जे की अशा सल्काय आणि गायराय असतात मेंदूचा. तर ज्याला खाज पडलेली आहे, हे असं खाज दिसते, तर हा डिप्रेस पार्टला काय म्हणलं जातं, सल्काय. तर ह्या सल्कायची काय झालेली असती, साईज काय झालेली असती, इन्क्रीज झालेली असते. हे आपल्या कशामध्ये दिसून येतं, MRI आणि CT स्कॅनमध्ये दिसून येतं, जो की स्किझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये आपल्याला हे आढळून येतं सर्व. कळालं. त्यानंतर जेनेटिक थेरीज. तर आपण जर जेनेटिक थेरीचा अभ्यास केला तर मदरला जर काही इन्फेक्शन झालेलं असतं ॲट प्रेग्नन्सी टाईममध्ये, जर मदरला इन्फेक्शन झालेलं असेल, सपोज एखादं व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, अशा पद्धतीचं जर तिला इन्फेक्शन झालं असलं तर बाळाला स्किझोफ्रेनिया आजार होण्याचे चान्सेस असतात. नंतर कॉम्प्लिकेशन ऑफ प्रेग्नन्सी. जर ती मदर प्रेग्नन्सीमध्ये तिचं काही कॉम्प्लिकेशन झालेलं असलं तर तेव्हासुद्धा स्किझोफ्रेनिया आजार झालेला दिसून येतो. नंतर आयडेंटिकल ट्विन अफेक्टेड. आयडेंटिकल ट्विन म्हणजे काय, तर जसं ट्विन प्रेग्नेन्सीज त्याला काय म्हणतात, आयडेंटिकल ट्विन. नंतर ब्रदर ऑर सिस्टर अफेक्टेड, किंवा एक ब्रदर किंवा सिस्टरसुद्धा काय होऊ शकतात, याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतात 10%. हे आपण काय बघतोय, इटिओलॉजी. एकदम गोंधळून जाण्याचं याच्यामध्ये आपल्याला काही एवढं म्हणजे गोंधळायचं गरज नाही. जे की आपण सपोज जर स्टेप बाय स्टेप गेलं तर सर्वात पहिले आपण काय बघितलं, डेफिनेशन. नेमकं स्किझोफ्रेनिया म्हणजे काय. नंतर आपण बघितलं की जे इपिडेमोलॉजी म्हणजे कोणाकोणामध्ये आपल्याला हा आजार दिसून येतो. तर सर्वात पहिले आपण कोणामध्ये बघितलं की मेनमध्ये 15 ते 25 वर्ष वयोगटामध्ये जास्त दिसून येतं. नंतर 25 ते 35 वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये दिसून येतं आणि फक्त 2 ते 3 केसेसमध्ये 15 ते 30 वर्ष वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येतं. आणि कारणे, तर कारणामध्ये काय होतं, बायोलॉजिकल थेरीज म्हणजे शारीरिक. तर काय आहे, तर डोपामाइनचे एक तर लेवल काय झालेली असते, वाढलेली असते. परत जे अदर न्यूरोट्रान्समीटर आहे त्यांच्यामध्ये पण काय झालेलं असतं, इम्बॅलन्स झालेलं असतं. परत न्यूरोस्ट्रक्चरल थेरीमध्ये आपण बघितलं की जो फ्रंटल पार्ट आणि लिम्बिक कॉर्टेक्स असतो ते पूर्ण डेव्हलप झालेला नसतो. नंतर MRI आणि CT स्कॅनमध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपल्या ब्रेनला ब्लड सप्लाय कमी झालेला दिसतो. लॅटरल थर्ड अँड टू व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकलमध्ये आपल्याला मोठ्या झालेल्या दिसतात. नंतर फ्रंटल लोब आणि सेरेबेलम ॲट्रोफी झालेली दिसते आणि सल्कायची साईज काय झालेली असते, वाढलेली असते. आणि नंतर जेनेटिक थेरीज म्हणजे जेनेटिक मार्फत काय परिणाम दिसून येऊ शकतो, हे आपण काय बघतोय, इटिओलॉजी. नंतर सायकोडायनॅमिक थेरीमध्ये काय येईल, डेव्हलपमेंटल थेरी. तर जसं आपण डेव्हलपमेंटल थेरीमध्ये जर बघितलं तर फ्रूड, जे सिग्मंड फ्रूड आहे यांच्या मते काय आहे, जर आपल्या ओरल स्टेजमध्ये जर ते व्यवस्थित विकास नाही झाला आहे तर त्यामुळं काय होऊ शकतं, स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. हे बघा, सायकोसेक्शुअलच्या आपण जर हे बघितलं की थेरी बघितलं, जे की सिग्मंड फ्रूड यांनी मांडलेली सायकोसेक्शुअल थेरी बघितली तर 4 प्रकारच्या असतात. तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर 4 प्रकारच्या सायकोसेक्शुअल थेरी असतात. एक ओरल स्टेज असते, एक ॲनल स्टेज असते, एक फॅलिक स्टेज असते आणि एक लेटन्सी फेज असते. तर ओरल स्टेज 0 ते 18 मंथ असते, ॲनल स्टेज 18 ते 3 इयर असते आणि फॅलिक स्टेज 3 to 5 इयर असते आणि लेटन्सी फेज 5 to 12 इयर असते. कळालं. तर जर ही ओरल स्टेज हे सिग्मंड फ्रूड यांनी मांडलेली काय सायकोसेक्शुअल थेरी आहे. तर ओरल स्टेजमध्ये बाळा जेव्हा ओरल स्टेजमध्ये असतो तर बाळाचं लक्ष पूर्ण कशावर असतं,
की तो पूर्ण कोणतीही गोष्ट आपण बघतो की लहान बाळांना काही त्यांना माहीत नसतं की कोणती वस्तू खाण्याची आहे कोणती न खाण्याची, तर त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ओरलकडे असतं की आपण ही कोणतीही गोष्ट असली की ते काय करतात, खाण्याचा प्रयत्न करत असतात. ही झाली ओरल स्टेज. ॲनल स्टेजमध्ये जी की 18 ते 3 वर्ष आपण त्यांना टॉयलेट ट्रेनिंग देत असतो, ही झाली ॲनल स्टेज. नंतर फॅलिक स्टेज. फॅलिक स्टेजमध्ये काय होतं, सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटमध्ये फॅलिक स्टेजमध्ये बाळाचा विकास होत असताना काय होतं, 2 कॉम्प्लेक्स येतात, एक इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स आणि ओडिपस कॉम्प्लेक्स. तर मी जर ओडिपस कॉम्प्लेक्स आणि एक काय इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स. तर ओडिपस कॉम्प्लेक्समध्ये काय होतं, जे मुलं असतात ते मुलं आईकडे अट्रॅक्ट असतात आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्समध्ये मुली आपल्या वडिलांकडे अट्रॅक्ट असतात. हे कशामध्ये असतात, फॅलिक स्टेजमध्ये. जसं की आपल्याला माहिती आहे की मुलं असलं की आपल्या आईला शेअर करतात, त्यांना आई म्हणजे योग्य वाटते, आणि मुली असल्या तर मुलींना असं वाटतं की आपले वडील आपल्याला समजून घेतात. जसं की ओडिपस आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स ह्या फॅलिक स्टेजमध्ये यामध्ये दिसून येतात. नंतर लेटन्सी फेज. लेटन्सी फेजमध्ये 5 to 12 इयर्समध्ये असते हे लेटन्सी. नंतर जी समोरची स्टेज असते ती लेटन्सी स्टेजमध्ये येते. तर हे सिग्मंड फ्रूड यांनी मांडलेली सायकोसेक्शुअल थेअरी. तर तेच आपल्या सिग्मंड फ्रूड यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपली ओरल स्टेज चालू असते 0 ते 18 मंथमध्ये, जर ती रिग्रेट केल्या गेली म्हणजे त्यावेळेस त्याचा व्यवस्थित विकास झाला नाही, किंवा त्यावेळेस ओरल स्टेजमध्ये त्याला व्यवस्थित समजून नाही घेतलं, व्यवस्थित त्याची ओरल स्टेज फुल्ली झाली नाही, व्यवस्थित त्यामध्ये त्याचा विकास झाला नाही, तर काय होऊ शकतं, तर स्किझोफ्रेनिया हा आजार दिसून येऊ शकतो. त्यानंतर फॅमिली थेरीज. तर फॅमिली पण कशी मॅटर करते की स्किझोफ्रेनिया होण्यास, तर मदर चाइल्ड रिलेशनशिप. तर आईचा आणि बाळाचे संबंध कसे, तर जेव्हा लहानपणी बाळाचा विकास होत असतो तर तेव्हा आई आणि बाळाचं एकदम काय पाहिजे, व्यवस्थित म्हणजे त्याचा विकास करायला पाहिजे. जर ओव्हर पॉझिटिव्ह मदर असली की त्याला जर व्यवस्थित त्यावेळेस समजून नाही सांगितलं की तू हे करावं किंवा ते न करावं बाळाला, परत कोणती गोष्ट योग्य आहे कोणती अयोग्य आहे ती त्याला व्यवस्थित समजून जर नाही सांगितली, त्याच्या जर डाऊट क्लिअर नाही झाले तर त्यांच्या मनामध्ये डाऊट राहून ते समोर त्यांना आजाराला पडू शकतात. जसं की काही मदर आजकाल खूप ओव्हर पॉझिटिव्ह असतात की त्यांना म्हणजे जाणूनच घेऊ देत नाही बाळांना, एकदम म्हणजे सोशल कम्युनिटीमध्ये न जाऊ देणं, त्यांना म्हणजे काय गोष्टी आहे ते समजून न घेतल्यामुळं त्या बाळांना समोर चालून स्किझोफ्रेनियाचे आजार होऊ शकतात. म्हणून मदर आणि चाइल्ड रिलेशनशिप कसं पाहिजे, योग्य पाहिजे. त्यानंतर डिसफंक्शन फॅमिली सिस्टम. तर जर एखादी फॅमिली आहे ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे, किंवा त्या जसं की आपला एखादा डिवोर्स पॅरेंट आहे, किंवा त्यांचं जर आईवडिलांचे जर म्हणजे त्यांच्या घरामधले व्यवस्थित डिस्टर्ब फॅमिली असेल, तर त्या बाळांकडे व्यवस्थित लक्ष न दिलं जर गेलं नाही तर काय होऊ शकतं, त्यांना स्किझोफ्रेनिया हा आजार दिसून येऊ शकतो. त्यानंतर डबल ब्लाइंड कम्युनिकेशन हा 3rd पॉईंट. तर डबल ब्लाइंड कम्युनिकेशनमध्ये काय होतं, तर जसं की एखादं बाळ आहे, त्याला जर वडील सांगताय की हे कर आणि आई म्हणताय की नाही ते नाही करायचं, त्या 2 गोष्टींमध्ये ते बाळ कन्फ्यूज होत आहे की हे योग्य आहे की अयोग्य आहे, त्याला म्हणतात डबल ब्लाइंड कम्युनिकेशन. तर हे फॅमिलीसुद्धा मॅटर करते की आपल्याला भविष्यामध्ये की कोणत्याही जे पेशंट आहे त्यांना स्किझोफ्रेनिया का बरं फॅमिलीमुळं सुद्धा होऊ शकतो. तर हे झाले फॅमिलीचे कॉजेस. देन सोशल फॅक्टर. देन काय येतं, सोशल फॅक्टर की आपला समाजसुद्धा कारणीभूत घटक असू शकतो, की समाजामधलं वातावरण कसं आहे. जर आपलं आजूबाजूचं सामाजिक वातावरण योग्य असेल तर ते आपल्या लाईफसाठी नेहमी हेल्पफुल असतं, आणि जर वातावरण अयोग्य असलं तर ते आपल्या पेशंटला म्हणजे आजाराला बळी पडण्याचं कारण असू शकतं. हे झालंय आपले इटिओलॉजी. मी थोडं फास्ट एक्सप्लेन केलं आहे कारण म्हणजे हा स्किझोफ्रेनिया खूप मोठा आजार आहे हा, त्यामुळं जर जेवढं समजून घेता येईल तेवढं समजण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मी जेव्हा समजून सांगते तेव्हा तुमचं मराठीमध्ये नोट्स काढा,
तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही इंग्लिशमधून नाही समजलं तर तुम्ही मराठीमध्ये लिहून घेऊ शकतात. तर आपण काय बघितलं आहे, तर आपण बघितलं स्किझोफ्रेनिया. तर स्किझोफ्रेनियाचं मध्ये काय बघतोय आपण, तर आपण पहिलं बघितलं स्किझोफ्रेनिया कोणी शोध घेतलेला आहे स्किझोफ्रेनियाचा, तर युगन ब्ल्युरर यांनी 1908 मध्ये स्किझोफ्रेनिया हा शब्द कॉइन केलेला आहे. तर स्किझोफ्रेनियाची आपण डेफिनेशन बघितली. तर डेफिनेशनमध्ये आपण 3 मुद्दे बघितले की स्किझोफ्रेनिया नेमकं आहे काय, त्यानंतर इपिडेमिओलॉजी की स्किझोफ्रेनिया कोणाकोणामध्ये दिसून येतं, त्यानंतर आपण बघितले की स्किझोफ्रेनिया होण्याचे कारण काय, कशामुळे स्किझोफ्रेनिया होऊ शकतो. तर सर्वात पहिले मुद्दा आपण बघितला की डोपामाइन लेवल जास्त होते, त्यानंतर बाकीचे न्यूरोट्रान्समीटरमध्ये इम्बॅलेन्स होतात, नंतर बायोलॉजिकल घटक सीटी स्कॅन आणि MRI मध्ये काय दिसतं, त्यानंतर जेनेटिक फॅक्टर बघितले, फॅमिली कशी मॅटर करते, सोसायटी कशी मॅटर करते, ह्या सर्व गोष्टींमुळे काय होऊ शकतं, स्किझोफ्रेनिया होऊ शकतं. तर हे कारण माहीत पाहिजे तुम्हाला नेमकं स्किझोफ्रेनिया कशामुळे होतो. आता आपल्याला स्किझोफ्रेनियाच्या पेशंटचे साइन अँड सिम्पटम काय दिसतात, म्हणजे क्लिनिकल फीचर काय दिसतात ते बघू. तर युगन ब्ल्युरर यांनी 1857 ते 1939 मध्ये हे युगन ब्ल्युरर यांनी 4A दिलेले. हा प्रश्न येऊ शकतो, युगन ब्ल्युरर यांचे 4A हा तुम्हाला डिस्क्राईब करा, हा प्रश्न येऊ शकतो. तर फर्स्ट नंबर अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स, ऑटिस्टिक थिंकिंग, ॲम्बिव्हॅलेन्स, असोसिएटिव्ह लूजनेस. तर हे 4 4A. तर अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स म्हणजे काय, तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता मराठीत. हे समजण्यासाठी तुम्हाला पहिले हार्ड जाईल, पण एकदा तुम्हाला ते शब्द व्यवस्थित लक्षात आले ना तर तुम्हाला एकदम इझी जाईल. तर आता ह्या नावातच बघा काय आहे, अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स. तर डिस्टर्ब म्हणजे काय, आपण म्हणत नाही का की तो डिस्टर्ब झालंय किंवा ते अखंडित झालंय. अफेक्ट म्हणजे विपरीत परिणाम. तर तो पूर्ण म्हणजे हा अफेक्ट झाले आणि डिस्टर्ब झाले, याच्या नावातूनच आपल्याला ओळखू येते. किंवा तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता, अफेक्ट इनॲप्रोप्रिएट. तर याच्यामध्ये जसं की एखादा व्यक्ती दुःखाच्या ठिकाणी हसतोय किंवा सुखाच्या ठिकाणी रडतोय, म्हणजे तो ॲप्रोप्रिएट व्यवस्थित तो त्याच्या आपल्या अफेक्शन व्यवस्थित करतोय का, म्हणजे तो आपले व्यवस्थित इमोशन दाखवतोय का नाही. तर अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स किंवा अफेक्ट इनॲप्रोप्रिएट म्हणजे काय की तो, तुम्ही हे उदाहरण लक्षात ठेवू शकता की तो व्यक्ती दुःखाच्या ठिकाणी हसतोय आणि जेव्हा त्याला हसायचंय तेव्हा रडतोय, म्हणजे त्याला योग्य ते गोष्ट कळत नाही कधी काय करावं. हे झालं अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स, म्हणजे त्याला कळत नाहीये कधी कोणती गोष्ट करावी. कळालं, हे अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स. त्याच्या नावावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता की डिस्टर्ब झालंय पूर्ण त्याच्या अफेक्ट. नंतर ऑटिस्टिक थिंकिंग. ऑटिस्टिक थिंकिंगमध्ये काय होतं, तर ह्या पेशंट म्हणजे पूर्ण एखादा टार्गेट ठरलं तर त्यामध्येच पूर्ण गुंतून जातं, ते इतरांकडे कुठंच लक्ष देत नाही. ऑटिस्टिक थिंकिंग म्हणजे त्या व्यक्ती एकाच गोष्टीत रमलेला असतो, समाजापासून दूर गेलेला असतो, त्याचं इतरांकडे कुठंच लक्ष नसतं, फक्त तो एकाच कामात गुंतलेला असतो, ना त्याला काय हसत ना काय रडत, फक्त एकाच गोष्टीमध्ये त्याचं थिंकिंग चालू असतं. नंतर ॲम्बिव्हॅलेन्स. ॲम्बिव्हॅलेन्स म्हणजे काय, तर ॲम्बिव्हॅलेन्स म्हणजे एखादी सिच्युएशन आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय होतंय, 2 विचार एकत्र येत आहे की हे करू की नको. जसं तुमचे घरचे तुम्हाला कोणी रागवत असेल, घरातली एखादी व्यक्ती, तर तुमच्या विचार येईन की ही व्यक्ती चांगली का की वाईट आहे. तर मग तुम्ही जर एकाच व्यक्तीबद्दल 2 विचार करताय त्याला म्हणतात ॲम्बिव्हॅलेन्स. आणि कॉन्फ्लिक्टला काय म्हणतात की 2 सिच्युएशन असतात, आणि ॲम्बिव्हॅलेन्समध्ये काय असतं, एकच सिच्युएशन असतात. काय असतं, एकच सिच्युएशन असते, त्याच्याबद्दल दोन विचार तुम्हाला येतात, हे म्हणतात ॲम्बिव्हॅलेन्स. ॲम्बिव्हॅलेन्स म्हणजे काय की एकच सिच्युएशन असते, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय होतं, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2 विचार पडतात. त्यानंतर असोसिएटिव्ह लूजनेस.
हे बघा, असोसिएटिव्ह लूजनेस, याच्या नावातच लूजनेस आहे. म्हणजे तो व्यक्ती एखादा, सपोज आपण एखाद्या टॉपिकवर बोलतोय, तो एकच टॉपिक सोडून लगेच दुसऱ्या टॉपिकवर जाईन. मग असं कंटिन्यू एकाच गोष्टीवर तो आपण एखादा विषय काढलाय, सपोज त्या विषयावर बोलतोय, तर तो व्यक्ती त्या विषयावर न बोलता लगेच पॉईंट बदलन. मी आज जेवण केलं, मी शाळेत गेलो नाही, मी आज, म्हणजे तो असं टॉपिकनुसार बोलणार नाही, तर डायरेक्ट एक टॉपिक घेतला की तो कुठूनही दुसराच टॉपिक काढेल, मिनिंगलेस. म्हणजे नॉर्मली तो व्यवस्थित बोलणार नाही. हे झाले 4A. कळालं? अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स म्हणजे की तो हसण्याच्या वेळेस रडण, रडण्याच्या वेळेस हसन, म्हणजे त्याचं डिस्टर्ब झालं आहे अफेक्ट. नंतर ऑटिस्टिक थिंकिंगमध्ये पेशंट एकदम शांत झालेला असतो. एखादं काम केलं तर एकाच कामामध्ये असतो, दुसरीकडे त्याचं कुठं लक्ष नसतं, समाजापासून तो विड्रॉल झालेला असतो. हे झालं ऑटिस्टिक थिंकिंग. नंतर ॲम्बिव्हॅलन्स म्हणजे काय, की एकच सिच्युएशन असते आणि त्याच्यामध्ये द्विधा परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण होती, की हे योग्य की अयोग्य. की जसं मी तुम्हाला उदाहरण दिल्याप्रमाणे, की ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय होतं, द्विधा मनस्थिती होऊन जाते. नंतर असोसिएटिव्ह लूजनेस, तर तो व्यक्ती म्हणजे योग्य असोसिएटनं म्हणजे व्यवस्थित तो कार्य करू न शकता डायरेक्ट एका टॉपिकहून दुसऱ्या टॉपिकवर लगेच जाईल. नॉर्मली तो कंटिन्यू बोलणार नाही. त्यानंतर हे झालं प्रायमरी सिम्पटममध्ये, जे युगन ब्ल्यूलर यांनी 4A दिलेले आहे. नंतर सेकंडरीमध्ये काय येईल, तर हे सिम्पटम बघतोय आपण की त्या पेशंटमध्ये काय चिन्ह आणि लक्षणं दिसतात. तर ऑडिटरी हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, भास होणं, की काहीही ना आवाज येतात त्याला काय होईल, म्हणजे आपल्याला नॉर्मली पर्सनला आवाज नाही येणार, पण तो म्हणून मला इकडून कोणीतरी आवाज देतंय, इकडून कोणीतरी बोलतंय, आवाज नसतो येत, पण त्या पेशंटला काय होतं, तो भास होत असतो की कुठून तरी आवाज येतोय असं. हे झालं ऑडिटरी हॅल्युसिनेशन. त्याला काय होतं, भास होतो की कुठून तरी आवाज येतोय. त्यानंतर सर्कमस्टिएन्शियलिटी. तर सर्कमस्टिएन्शियलिटी म्हणजे काय, की तो व्यक्ती काय करतो, जसं आपण त्याला एखादा प्रश्न विचारला, तर तो पूर्ण आपण त्याला विचारलं ना की तू आज काय खाल्लं, तर तो दुसरंच आन्सर देईन, की मी इथं गेलो होतो, मी आज हे काम केलं, मग नंतर मी शाळेत गेलो, किंवा मी माझ्या ऑफिसला गेलो, मग मी तिथून आलो. म्हणजे पूर्ण तो आपण त्याला प्रश्न विचारला तर तो उत्तर देईल, पण कधी पूर्ण असं घुमून फिरून उत्तर देईल, मग नंतर आपल्या उत्तरावर येईल. त्याला म्हणतात, हे बघा, सर्कमस्टिएन्शियलिटी नावातच सर्कम म्हणजे गोल फिरून उत्तरावर यायला येतो. सर्कमस्टिएन्शियलिटी, तो डायरेक्ट उत्तर देणार नाही, तर काय करण, सर्कमस्टिएन्शियलिटी, आपण प्रश्न विचारला तर पूर्ण घुमून फिरून मग तो उत्तरावर येईल. आपण एक प्रश्न विचारला त्याला, जेवण केलं का, तो बाकीच्या सर्व गोष्टी सांगन, मग म्हणन मी हो जेवण केलं. किंवा आपण त्याला विचारलं जेवणात काय खाल्लं, तर तो बाकीच्या सर्व गोष्टी सांगत बसल, मग नंतर एक्झाम्पल जो उत्तर आहे ते देईन. अशा असतात ना, भरपूर लोक असतात की आधी आपण एखादा प्रश्न विचारला की ते खूप साऱ्या दुसऱ्या गोष्टी सांगून मग योग्य उत्तरावर येतात. नंतर टेंजन्शियलिटी म्हणजे काय, की आपण एखादा प्रश्न विचारला तर हा दुसऱ्याच गोष्टी सांगतो, तो कधी त्या उत्तरावर येतच नाही, त्याला म्हणतात टेंजन्शियलिटी. तुम्हाला सर्कमस्टिएन्शियलिटी लक्षात राहिलं तर टेंजन्शियलिटी लक्षात राहूनच जाईल, की सर्कम म्हणजे गोल फिरायला आणि उत्तरावर यायला, टेंजन्शियलिटी म्हणजे तो कधी उत्तरावर येतच नाही. कळालं? त्यानंतर निओलॉजिझम म्हणजे काय होतं, हा व्यक्ती नवीन शब्द काय करत असतो, कॉइन करत असतो. असतात ना कुणाला सवय असते की नवीनच शब्द काढणार, जे की आपण कधी बघितला नाही आणि कधी ऐकला नाही, असे शब्द निर्माण करतो. तो आपल्याच मनाने काहीतरी शब्द नवीन निर्माण करत असतो, त्याला म्हणतात निओलॉजिझम. नंतर वर्ड सलाद, त्याच्या नावावरूनच लक्षात येतं बघा, शब्दांची सलाद. तर तो म्हणजे मिनिंगलेस कोणताही शब्द बोलन, एक शब्द हा, एक शब्द तो, एक शब्द दुसरा, म्हणजे कुठले मिनिंगलेस शब्द काय करून तो मिक्सर करण. कोणताही शब्द, कुठला एखादा शब्द घेईल, दुसरा एखादा शब्द घेईल, अशा शब्दांचं काय करतो तो मिक्सर करतो. नंतर क्लँग असोसिएशन म्हणजे शब्द बोलल, जसं की आपण एखादा शब्द बोलला, राम, श्याम, गाम, झाम, पाम,
डाम असं सरळ एक एक शब्द असं कंटिन्यू बोलत राहीन, त्याला म्हणतात क्लँग असोसिएशन. राम, पाम, झाम, माम, गाम असं. परंतु वर्ड सलादमध्ये कुठल्या कुठेही बोलन, शब्द सरळ नसन. क्लँग असोसिएशनमध्ये शब्द असं एकामागे एक समोर असेल. कळालं? त्यानंतर डिल्युजन ऑफ परसिक्युशन. डिल्युजन म्हणजे काय, तर फॉल्स म्हणजे चुकीचा, फिक्स विश्वास बसतो त्याला, चुकीचं, फॉल्स बिलीफ. डिल्युजन म्हणजे काय, चुकीचा विश्वास बसणे. तुम्ही हे मराठीतून शब्द अर्थ लिहून घ्या या शब्दांचे. डिल्युजन ऑफ परसिक्युशन. तर डिल्युजन म्हणजे काय, तर फॉल्स फिक्स बिलीफ म्हणजे चुकीचा त्याला विश्वास बसतो. जसं की त्याला आपण जेवण आणलंय तर तो म्हणा जेवणामध्ये काहीतरी विष कालवलेलं आहे, म्हणजे फॉल्स विश्वास आहे त्याचा, चुकीचा विश्वास आहे तो, फिक्स असतो तो. त्यानंतर डिल्युजन ऑफ परसिक्युशन म्हणजे शंका असतात. परसिक्युशन म्हणजे काय, शंका. त्याच्या नावातूनच ओळखू येईल. त्या शब्दाचा शब्द घ्यायचा आणि त्या शब्दानुसार लक्षात ठेवायचं आहे. सेक्युशन म्हणजे परसिक्युशन म्हणजे त्याच्या सेक्युरिटी म्हणजे तो त्याच्या मनात असं शंका वाटायला, यसवरून सेकवरून लक्षात ठेवतात शंका. परसिक्युशन म्हणजे काय, त्याला शंका वाटताय. डिल्युजन ऑफ परसिक्युशन त्याला चुकीच्या शंका वाटेल. कळालं? जसं की मी तुम्हाला उदाहरण दिल्याप्रमाणे की त्याला खोट्या शंका वाटेल. डिल्युजन ऑफ परसिक्युशन. डिल्युजन ऑफ रेफरन्स. डिल्युजन म्हणजे काय, चुकीचा विश्वास असणं. डिल्युजन ऑफ रेफरन्स तर हे नॉर्मली पण नॉर्मल पर्सनला पण हे रेफरन्सचे सिम्पटम दिसतात कोणाकोणाला. तर हे डिल्युजन ऑफ रेफरन्स. डिल्युजन ऑफ रेफरन्स म्हणजे काय, की कोणीतरी दोघी जरी मैत्रिणी बोलत असल्या तुमच्या बाजूच्या, तर तुम्हाला असं फील होईल की त्या माझ्याचबद्दल काहीतरी बोलताय. हो, माझ्याचबद्दल त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे. आणि जर पेशंट असला तर पेशंटला वाटन हे दोघं जण बोलताय म्हणजे मला मारण्याचं काहीतरी यांचं षड्यंत्र चालू आहे. आमचं डिल्युजन ऑफ रेफरन्स म्हणजे दोन व्यक्ती कोणी बोलत असेल तर त्यांना काय वाटतं की ते माझ्याचबद्दल बोलत आहे. डिल्युजन ऑफ परसिक्युशन, डिल्युजन ऑफ रेफरन्स हे झाले पॉझिटिव्ह सिम्पटम, जे की आणि हे दुसरे प्रायमरी सिम्पटम आणि हे सेकंडरी सिम्पटम. नंतर बाकीचं हे सिम्पटम बघा. पॉझिटिव्ह सिम्पटममध्ये काय होतं, बिहेवियर इन्क्रीज म्हणजे याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं असतं बिहेवियर. तर डिल्युजन म्हणजे फॉल्स फिक्स बिलीफ. हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं. एक्साइटमेंट म्हणजे की तो खूप एक्साइटेडमेंट झालेला असतो की कोणतीही गोष्ट एकदम फास्ट करतं. नंतर अग्रेसिव्ह बिहेवियर